आगामी निवडणुकांकरता भाजपची तयारी जोमात सुरू आहे। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची महत्त्वाची बैठक आज होतीये। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक असेल। भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। भाजप प्रदेश कार्यालयात आज दुपारी 3 वाजता बैठक होतीये। आगामी निवडणुकांकरता भाजपची ही मोर्चे बांधणी। नुकतंच आपण ऐकलं तर चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईमध्ये महायुती म्हणूनच लढणार अशी माहिती बावनकुळे यांनी देखील दिलेली आहे। आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भाजपच्या मोर्चे बांधणीच्या दृष्टीने बैठकांचा सिलसिला। आगामी निवडणुकांकरता भाजपची जोरदार तयारी। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, भाजपच्या गोटात बैठकांचा सिलसिला निश्चितच लागवी। एकंदरीतच आपण पाहत आहोत की नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी आता अर्ज भरण्याची मुदत काल संपलेली आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी महायुतीमध्येच बंडखोरी झाल्याचंही पाहायला मिळत आहे। भाजपमध्येही बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी भाजपमधील बंडखोरी रोखण्यासाठी आणि महायुतीमधील तणाव निवळण्यासाठी भाजपने आज संचालन समितीची बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये एकंदरीतच बंडखोरांना थंड करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील आणि महायुतीमध्ये आता पुढे कुठला प्रस्ताव घेऊन जाता येईल जेणेकरून शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत भाजपची थेट भिडत होणार नाही, या संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।